विद्यार्थिनी आणि तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी जगाचा पोशिंदा. ना भिजला ना बाटा ना ताटा, ना भिजला ना बाटा ना ताटा, खऱ्या अर्थाने शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा महत्त्व देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे राज्य निर्माण केलं. आपला हा शेतकरी बांधव रात्रभर दिवसभर शेतात कष्ट करतो. म्हणूनच म्हणतात मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती असे आपण सहजपणे म्हणतो. परंतु शाळेतल्या गुणवत्तांच्या तोंडून मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार अशा महत्वाकांक्षा बाहेर पडतात. जय जवान जय किसान म्हणून आपण शेतकऱ्याला गौरवतो, पण त्या शेतकऱ्याच्या अडीअडचणींचा आपण कधीही विचार करत नाही. आपल्या या मातृभूमीसाठी देशासाठी अन्नधान्य पिकवणारा सुजलाम सुफलाम शेती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी रात्रभर दिवसभर शेतात कष्ट करत असतो. परंतु त्याला 2 वेळेचं अन्न देखील मिळत नाही. त्यातला त्या शेतमालाला मिळाल्याचा दर आणि सरकारचे वेगवेगळे कर, वेगवेगळ्या प्रकारचे कायदे यामुळे त्याच्या 10% उत्पादनाचा 10% वापर देखील त्याला मिळत नाही. पैशाने लाचारीला तो व्यापारी त्या गरीब शेतकरीचा सतत छळ करत असतो. यामुळे त्याच्या कष्टाची किंमत देखील उरली नाही. सर, मला आठवतं गणिताच्या पुस्तकात आम्हाला प्रश्न असायचा की शेतकऱ्याने व्यापाऱ्याकडून अमुक दराने कर्ज घेतले आणि तोच शेतकरी 2 वर्षानंतर त्या व्यापाऱ्याला किती टक्क्याचे कर्ज देईल. परंतु महोदय, आम्हाला असा प्रश्न कधी आलाच नाही की व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून अमुक दराने कर्ज घेतले आणि तो व्यापारी त्या शेतकऱ्याला किती टक्क्याचे कर्ज देईल. आमच्या शिक्षण व्यवस्थेने सुद्धा आम्हाला हेच शिकवलं की शेतकरी जरी जगाचा पोशिंदा असला तरी तोच कर्ज घेईल आणि तोच कर्ज फेडेल. शेवटी जाता एवढंच बोलू इच्छिते, ले तू अंगावर